नमस्ते. मी प्राध्यापिका सुप्रिया पाटील. प्रकरण 5वे बाजाराचे प्रकार यातील अपूर्ण स्पर्धा यामधील मक्तेदारी हा बाजाराचा प्रकार याआधी आपण पाहिला आहे. आज आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, अल्पाधिकार. अल्पाधिकार यालाच इंग्लिशमध्ये ऑलिगोपॉली असे म्हटले जाते. ऑलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ऑलिगॉय म्हणजे अत्यल्प किंवा अल्पसंख्य आणि पॉलीज म्हणजे विक्रेते या शब्दापासून झाली आहे. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे, सिमेंट कंपनी इत्यादी. बघा, आपण पूर्ण स्पर्धा पाहिली, त्यामध्ये पाहिलं होतं की त्यामध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात. दुसरा प्रकार पाहिला मक्तेदारीचा. यामध्ये पाहिलं आपण की मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, असंख्य ग्राहक असतात. पण अल्पाधिकार या बाजाराच्या प्रकारामध्ये मात्र काही विक्रेते असतात आणि असंख्य ग्राहक असतात. कारण या ठिकाणी ऑलिगॉई म्हणजेच अल्पसंख्य किंवा अत्यल्प असा त्याचा अर्थ होतो आणि पॉलीज म्हणजे विक्रेते. याचाच अर्थ असा होतो की ज्या बाजाराच्या प्रकारामध्ये काहीच किंवा अतिशय कमी संख्या आहे असे विक्रेते आहेत, त्या बाजाराच्या प्रकाराला अल्पाधिकार असं म्हटलं जातं. यामध्ये काही विक्रेते एकजिनसी वस्तूंचे तर काही विभेदित म्हणजेच वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं की मोबाईल कंपन्या ज्या आहेत, आपण मोबाईल कंपन्या पाहतो की वेगवेगळ्या कंपन्या आहेत, पण काही मोबाईलमध्ये मात्र फंक्शन सेम आहेत. तर प्रत्येक मोबाईल कंपन्यांमध्ये असणारे जे फंक्शन आहेत ते विविधता निर्माण करणारे आहेत. त्यानंतर आहे दुसरं उदाहरण सिमेंट कंपन्या. सिमेंट कंपन्या आपण घेतलं तर यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ पाहिलं तर आपण अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला सिमेंट अशा वेगवेगळ्या सिमेंट कंपन्यांचा यामध्ये आपल्याला समावेश करता येतो. आता पाहूया अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे काही विक्रेते. अल्पाधिकार बाजारात काही उद्योगसंस्था किंवा विक्रेते असतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते, तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. बघा, अल्पाधिकार बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं की काही विक्रेते. इथे असंख्य विक्रेते नाही आहेत. विक्रेते किती आहेत? काहीच आहेत. म्हणजे या ठिकाणी काही उद्योगसंस्था म्हणजेच काही विक्रेते असतात. या ठिकाणी बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते, म्हणजेच त्यांचे किमतीवरती किंवा वस्तूंच्या उत्पादनावरती नियंत्रण असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योगसंस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योगसंस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. बघा, दुसरा पॉईंट आपण पाहिला परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत प्रत्येक विक्रेत्याला या ठिकाणी सतर्क राहावं लागतं, दक्ष राहावं लागतं. कारण का? तर प्रत्येक उत्पादकाला, प्रत्येक विक्रेत्याला या बाजारपेठेमध्ये टिकून राहायचं आहे, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे. आणि म्हणून जर एखाद्या उत्पादकाने आपल्या वस्तूची किंमत जर कमी केली तर कमी किमतीला जास्तीत जास्त मागणी होईल आणि त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूंवर होईल. म्हणून लगेचच दुसऱ्या वस्तूचे उत्पादकसुद्धा आपल्या वस्तूंच्या किमतीमध्ये बदल करतात, कारण त्यांना या स्पर्धेमध्ये
टिकून राहायचे आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना जुळवून घ्यावे लागते. तिसरा पॉईंट आहे जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जाहिरात. कारण आता आपण पाहतो की हे जाहिरातीचं युग आहे आणि त्यामुळे ज्या विक्रेत्याने किंवा उत्पादकाने आपल्या वस्तूची, आपल्या उत्पादनाची प्रभावी अशी जाहिरात केलेली असेल, त्या उत्पादकाची वस्तू किंवा उत्पादन बाजारामध्ये जास्तीत जास्त त्या उत्पादनाची विक्री होऊ शकते. म्हणूनच अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठ काबीज करण्याच्या उद्देशाने अतिशय आकर्षक अशा जाहिराती तयार करू शकतात. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात. त्यांना हवं तेव्हा त्या उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी मात्र त्यांना विशिष्ट समस्यांना, अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ सरकारी परवाना, पेटंट इत्यादी. पाचवं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकाराने लहान तर काही आकाराने मोठ्या असतात. अल्पाधिकाराचं पाचवं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला असमानता असलेली दिसून येते, कारण काही उद्योग संस्था या आकाराने लहान असतात तर काही मोठ्या असतात. सहावा आणि शेवटचा पॉईंट आहे, सहावं वैशिष्ट्य आहे अनिश्चितता. या बाजारात लक्षणीय किंवा विचारात घेण्याइतपत अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकाराचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात. म्हणजेच या ठिकाणी अनिश्चितता आहे. कारण का तर या बाजारामध्ये वर्तनाचे स्वरूप, उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. कारण काही उत्पादक जे आहेत हे एकमेकांशी सहकार्य करून आपलं उत्पादनाचं कार्य पार पाडू शकतात, तर काही उत्पादकांमध्ये संघर्षसुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणून सहावं वैशिष्ट्य आहे अनिश्चितता. अशा प्रकारे अल्पाधिकार या बाजाराच्या प्रकारामध्ये एकूण 6 वैशिष्ट्ये आपण पाहिली. काही विक्रेते, परस्परावलंबन, तिसरं जाहिरात, चौथं प्रवेशावर निर्बंध, पाचवं समानतेचा अभाव आणि 6वं अनिश्चितता. थँक्यू.